या लढाईत दादाने साथ दिली आणि ती साथ आता अपूर्ण राहते. खऱ्या अर्थाने मी दादांना आपल्या सर्वांना विनंती करतो की श्रद्धांजली आपण वाहून राहील. 4 ते 5 मिनिटं राहिलेली आहे. कोणीही घोषणा देऊ नये, माझी विनंती आहे. कोणी घोषणा देऊ नये. या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब, खर तर वेळ कमी असल्यामुळे मी सर्वांचंच नाव सर्वांनी व्यासपीठ असं संबोधतो. व्यासपीठाचे नाव ही सगळी जी गर्दी येते फटाकडे वाजतात ते वेगवेगळ्या या पंचकृषीतल्या धोंडेव, पेपर, अलगुडवाडी, सोमनथळी इथून प्रवेशासाठी मित्र परिवाराची गर्दी दिसते. बरोबर आहे ना? तालुक्यामध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणावर येतात, युवक मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतात, मोठे मोठे तरुण सगळ्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात. मला तर खऱ्या अर्थाने ही आतापर्यंत असे कधी प्रवेश मी माझ्या 25-30 वर्षाच्या आयुष्यामध्ये बघितले. दिवसभर प्रवेश चालू, दिवसभर लोक येतात आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीशी आहे. आम्हाला कुठली अपेक्षा नाही. तरुण मुलं सांगतात आम्हाला काय देऊ नका, पण दादा तालुक्याचं परिवर्तन तुम्ही करायला निघालेलं आहे आणि तुमच्या पाठीमागे. मला माझं कधी कधी भरून येतं की हजारोच्या संख्येने चाललेले प्रवेश आणि त्यांनी टाकलेले आपल्याला खंडार मान हे ओझं पेरवताना आपल्या हातातून या तालुक्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. निश्चितपणे आमदार साहेबांच्या आज ताकदीला ताकद देणारा माझा मित्र आमदार आहे तालुक्याचे आणि आमदार असल्यामुळे त्यांनी पाण्यात असल्यामुळे पंचायत जिल्हा ग्रामपंचायत विभागाकडून जवळपास 60 कोटी कोरेसाहेबांकडे निधी मिळाला. मला अभिमान आहे की फलटणमधल्या कुठलेही गाव आमदार साहेबांनी आणलेल्या पैशामुळे कुठलेही गाव वंचित राहिले. या गावाबद्दल, विडणी गावाबद्दल न बोललेलं चांगलं सांगितलं. कारण तुझ्या गावामध्ये आलेला पैसा बघितला की बाकीच्या गावामध्ये ते लोक माझ्याकडे बोंब आणि म्हणून मी ठरवलं विडणी गाव ठेवायचं नाही. विडणीच्या आता पुढच्या याला नगरपंचायत करून टाकून म्हणजे फरक लोकांना आम्ही सर्वजण या ठिकाणी आम्ही विडणी असो, कोळखी असो, या सगळ्या मोठ्या गावांच्या नगरपंचायती झाल्या पाहिजे. साखरवाडी असो तिची नगरपंचायत झाली पाहिजे आणि फलटण शहराच्या लगतच्या गावांचा समावेश फलटण शहरामध्ये झाला पाहिजे. त्यांना सर्वांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे. मित्रांनो, रस्ते, पाणी, वीज, रेल्वे जे काय आवश्यक आहे तेवढं सगळं घेऊन आलं. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत पडलो असताना सुद्धा समोर दाखवलं. पराभूत होऊन तालुक्यामध्ये विधानसभा, नगरपालिका, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद पाठीमागं राहते. त्याचं कारण एकमेव कारण तालुक्याशी मी इमानदार राहिलो, या मातीशी मी इमानदार राहिलो, या मातीच्या विकासासाठी दिवसाचे रात्र केली आणि रात्रीचा दिवस केला आणि अशा पद्धतीने काम केलं. कुठं बघितलंय का पराभूत झालेल्या माणसाकडे लोक प्रवेश करतात आणि पराभूत झालेल्या लोकांकडे तुम्ही विधानसभा, नगरपालिका देतात. पण फलटण तालुक्यामध्ये त्याचं उलट चित्र आहे. त्याचं कारण भारतीय जनता पार्टी आहे. जी भारतीय जनता पार्टीने माझ्या लाडक्या बहिणींना निधी चालू दिला, ज्या लाडक्या बहिणीच्या बरोबर माझ्या लाडक्या भावांसाठी लाईट बिल मोफत केलं, किसान सन्मान योजना दिली. कोण म्हणतं आमचं घर कोण चालवत नाही. मोदीजी देशाचे पंतप्रधान 100 कोटी लोकांचं घर हे गेले अनेक वर्ष गोरगरिबांची घर चालवतात. रेशनिंगचं धान्य मोफत त्यांनी केलं, अनेक विकास केला. त्याची पुण्य आणि फलटण तालुक्यामध्ये येत असलेली ही जी लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी माझ्या समोर बसलेली महालक्ष्मी मला आशीर्वाद देते. फलटण तालुक्याचा जिल्हा करण्याचं सामर्थ्य रणजितसिंह बाळगतकडे. तुम्ही फक्त ताकदीने उभं करा आणि मला लढलं, भल्या बरोबर लढलोय, पलीकडे लढलो, अलीकडे लढलो, लढायला भेट नाही. तुम्ही लढ बना. मी तुम्हाला तालुक्याचं चित्र आज ज्या वेगाने फलटण तुम्ही बघताय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने तालुका आपण करू. मान्य
या ठिकाणी दादा गेल्यामुळं दादाच्या बद्दलची रुखरुख आमच्या मनामध्ये राहिली. मला या लढाईत दादाने साथ दिली आणि ती साथ आता अपूर्ण राहते. खऱ्या अर्थाने मी दादांना आपल्या सर्वांना विनंती करतो की श्रद्धांजली आपण व्हावं आणि माझे 2 शब्द मी आवर्ती घेतो. वेळ संपलेली, पाठीमागे राहा, आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझे शब्द आवर्ती घेतो आणि दादांच्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहू.